नमस्कार. आज आपण दिंडोशी 2024च्या निवडणुकीचा एक वेगळा अभ्यास करणार आहोत. इथं कुठल्याही पक्षाची बाजू नाही, कुठलाही अजेंडा नाही. जे आहे ते फक्त आकडे. आणि या आकड्यांमधूनच आपल्याला लोक आणि राजकारण यांच्यातलं खरं नातं समजून घ्यायचं आहे. चला सुरू करूया. आता बघा, आपण बोलतोय दिंडोशीबद्दल, पण ही गोष्ट फक्त एका मतदारसंघापुरती नाहीये. खरं तर मुंबईच्या या एका छोट्याशा भागाची कहाणी ही पूर्ण महाराष्ट्राची कहाणी आहे. इथले प्रश्न, इथली आव्हानं, हा जणू काही संपूर्ण राज्याला धरलेला आरसा आहे. आणि ह्याच संदर्भात हे वाक्य खूप महत्वाचं आहे. जेव्हा विजयाचा फरक अगदी थोडा असतो तेव्हा लोक काहीतरी मोठं सांगू पाहत असतात. तर मग तेच कोडं आपल्याला सोडवायचंय. 2024च्या निवडणुकीतल्या त्या अगदी लहानशा फरकामागे दडलेला तो मोठा संदेश, तो नेमका काय होता? चला शोधूया. ठीक आहे, आता आपण निवडणुकीचे आकडे बाजूला ठेवू आणि थेट दिंडोशीच्या लोकांमध्ये जाऊया, त्यांच्या रोजच्या जगण्यात डोकावूया. कारण राजकारणाची खरी उत्तरं हे आकड्यांमध्ये नाही, तर माणसांच्या जगण्यात दडलेली असतात. तर या आहेत त्या 5 मुख्य गोष्टी ज्या दिंडोशीच्या लोकांच्या रोजच्या डोकेदुखी ठरल्या आहेत. म्हणजे विचार करा, रोजची ट्रॅफिकची डोकेदुखी, पाण्याची चिंता, ट्रेन बसची गर्दी, नोकरीची असुरक्षितता, आणि या सगळ्या गोष्टी थेट मतदानावर परिणाम करतायत. हे प्रश्न त्यांच्या मनात खोलवर रुजलेले आहेत. मग प्रश्न असा येतो की इतके सगळे मुद्दे समोर असताना मतदानाच्या दिवशी मतदार नक्की कशाला महत्त्व देतो, तो काय विचार करतो? कदाचित याचं उत्तर आपल्याला आता पुढे आकड्यांमध्ये सापडेल. चला बघूया. चला तर मग आता 2024च्या निवडणुकीच्या आकड्यांची अक्षरशः चिरफाड करूया. बघूया हे आकडे आपल्याला काय सांगतात. पहिला आकडा आहे मतदानाचा, 58.60%. 2009 पासून हा आकडा सतत वाढतोय. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ आहे की दिंडोशीचे मतदार आता जास्त जागरूक झाले आहेत. ते राजकारणाकडे अधिक गांभीर्याने पाहू लागले आहेत. आता हा आकडा बघा. विजयी उमेदवाराला मिळालेली मतं आहेत 43%, म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, लोकांची मतं विभागली गेली आहेत. एक मोठा गट असा आहे ज्याने विजयी उमेदवाराला मतं दिलेलं नाही. आणि हा आकडा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. फक्त 3.5%, म्हणजे 6,182 मतं. आकडा म्हणून पाहिला तर अगदी छोटा वाटतो नाही का? पण हा आकडा नाहीये, ही एक दरी आहे. लोकांच्या अपेक्षा आणि जमिनीवरचं वास्तव यातली ही दरी आहे. न सुटलेल्या प्रश्नांचं, ऐकून न घेतलेल्या तक्रारींचं हे प्रतीक आहे. इथे तर चित्र आणखी स्पष्ट होतं. दोन्ही मुख्य उमेदवारांमधला फरक बघा, अगदीच कमी. लढत किती अटीतटीची होती हे या आकड्यांवरून स्वच्छ दिसतंय. विजय आणि पराभव यांच्यात खरंच खूप कमी अंतर होतं. तर आता जरा मागे जाऊन पाहूया. 2019मध्ये याच मतदारसंघात विजयाचा फरक होता 29%पेक्षा जास्त. आणि तोच फरक 2024मध्ये कोसळून फक्त 3.5%वर आला. म्हणजे 5 वर्षात असं काय घडलं की इतका मोठा जनाधार खचला? हाच खरा संशोधनाचा विषय आहे. तर मग आता थेट मूळ मुद्द्यावर येऊया. हे आकडे असे का बदलले आणि निकालामागची कारणं काय आहेत? चला त्याचं विश्लेषण करूया. या हीट मॅपमधून आपल्याला 3 मुख्य गोष्टी दिसतायत ज्यांचा निवडणुकीवर सर्वाधिक परिणाम झाला. 1. राजकीय पातळीवर झालेली पक्षांची फाटाफूट. 2. महागाई आणि नोकरीची चिंता. आणि 3. शहरातल्या तरुणांच्या आणि बाहेरून आलेल्या लोकांच्या वाढत चाललेल्या गरजा. हे 3 मुद्दे सर्वात प्रभावी ठरले. आणि इथे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज, त्यांचं मत ही एक मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक मतदाराची तक्रार, मग ती कितीही छोटी वाटली तरी ती फक्त एक तक्रार नसते, ती सन्मानाची मागणी असते. आणि या मागणीला केवळ पोकळ आश्वासनं नको असतात, तर प्रामाणिकपणे ऐकण्याची, समजून घेण्याची गरज असते. महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे चित्र असं दिसतं. त्यांच्याकडे मजबूत कार्यकर्ते आहेत, ही त्यांची ताकद आहे. पण त्याच वेळी आघाडीतली फूट ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. संधी आणि आव्हानं दोन्ही समोर आहेत. हा विरोधाभास बघा. एका बाजूला तुमच्याकडे कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं आहे, जे लोकांमध्ये खोलवर रुजलेलं आहे. पण दुसऱ्या बाजूला पक्षांमध्येच पडलेली फूट आणि आपापसातील संघर्षामुळे हीच ताकद कमकुवत होते आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. आणि बाहेरची लढाई तर त्याहूनही वेगळी आहे. शहरातला वाढता मध्यमवर्ग हा स्थानिक सुविधांबद्दल खूप जागरूक आहे. पण जेव्हा रोजच्या समस्या सुटत नाहीत, जसे की रस्ते, पाणी, तेव्हा विरोधी पक्षाला आयतं कोलीत मिळतं.
ते दुर्लक्ष झाल्याचा आरोप करतात आणि मतदार साहजिकच दुसऱ्या पर्यायांचा विचार करू लागतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो. आता उपायांबद्दल बोलूया. पुढच्या निवडणुकीत म्हणजे 2029 मध्ये दिंडोशी जिंकायचं असेल तर कुठल्याही पक्षासाठी एक स्पष्ट रोडमॅप काय असू शकतो? हा आहे चतुर्मुख सिद्धांत, यशासाठीची एक 4 सूत्री रणनीती. पहिलं, लोकांच्या आकांक्षा समजून घ्या, विशेषतः स्थानिक समस्या आणि नोकऱ्या. दुसरं, तुमचा उमेदवार विश्वासार्ह, स्थानिक असावा. तिसरं, तुमची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवा. आणि चौथं, तुमच्या विरोधकांची रणनीती ओळखून त्याला उत्तर द्या. आणि उमेदवार कसा असावा? तर तो अर्बन कनेक्टर असावा, म्हणजे जो शहरातल्या लोकांशी, त्यांच्या समस्यांशी जोडला जाऊ शकेल. वय 30 ते 50, स्थानिक, ज्याला लोकांच्या समस्या कळतात आणि त्यावर ठोस उपाय सांगण्याची क्षमता आहे. योग्य नेत्याची निवड ही अर्धी लढाई जिंकण्यासारखी आहे. आणि ही आहे प्रत्यक्ष कामाची योजना. 120 दिवसांचं काउंटडाऊन. उमेदवार ठरवण्यापासून ते लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत, डिजिटल प्रचारापासून ते घरोघरी जाऊन भेटण्यापर्यंत प्रत्येक टप्प्याचं नियोजन किती महत्वाचं आहे हे यातून दिसतं. आजकाल सगळा प्रचार डिजिटल झालाय, मतदारांपर्यंत पोहोचणं सोपं झालंय. पण याच वेळी एक मोठी जबाबदारी येते, ती म्हणजे त्यांच्या खाजगीपणाचा आदर करण्याची. भारताच्या DPDP कायद्यानुसार तर हे आवश्यक आहेच, पण त्या पलीकडे जाऊन खरा संबंध, खरा विश्वास हा लोकांच्या परवानगीने, त्यांच्या संमतीने जोडला जातो, केवळ त्यांचा डेटा गोळा करून नाही. तर मग या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण कुठे येऊन पोचतो? एकाच विचारावर, तो म्हणजे प्रशासन किंवा गव्हर्नन्स हे फक्त 5 वर्षांचं काम नाहीये, ते एक न संपणारं वचन आहे. आणि म्हणूनच हा विचार खूप महत्वाचा आहे. नेतृत्व म्हणजे निवडणुकीच्या दिवशी मिळवलेली खुर्ची नाही, तो एक विश्वास आहे जो निकालानंतरच्या प्रत्येक दिवशी तुम्हाला लोकांकडून जिंकावा लागतो, कमवावा लागतो. जर तुम्हाला लोकाभिमुख नेतृत्व करून तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. ईमेल आयडी आहे mgr@blueprintstrategies.ai किंवा फोन करा 080 420 141602. राजकारणापलीकडचा उद्देश.